डोंगरगाव नियत क्षेत्रात नरभक्षक दुसरा बछडा जेरबंद. वनविभाग पथकाकडून अन्य बछड्यांचा शोध सुरूच. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्रात तेंदूपान संकलन करण्यासाठी गेलेल्या 3 महिलांना वाघिणीसह बछड्याने हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावून वनविभागाचे अधिकारी वाघिणीसह बछड्यांच्या हालचालींवर वाळत ठेवून होते. दरम्यान 3 महिलांवर हल्ला करणाऱ्या वाघाची निश्चिती केल्यानंतर 13 मे रोजी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. यानंतर 16 मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सशस्त्र पोलीस दलप्रमुख मराठे यांनी डोंगरगाव नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 1360 मध्ये डॉट करून वाघिणीच्या एका नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. यानंतरही या घटनेतील बछड्यांचा वन विभागाकडून शोध सुरूच होता. 27 मे मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा दुसऱ्या नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. पुन्हा बछड्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येते. वाघिणीसह सोबत असलेल्या बछड्यांनी 3 महिलांच्या नरडीचा घोट घेतल्यानंतर जनक्षोभ उफाळून आला होता. वन विभागाने त्वरित नरभक्षी वाघिणीचा शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. याशिवाय विधिमंडळाचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. याशिवाय वाघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून नरभक्षी वाघिणीसह एका बछड्याला जेरबंद केल्यानंतर 27 मे रोजी जेरबंद केलेला बछडा नर असून अंदाजे 12 ते 14 महिने वयोगटातील आहे. सदर जेरबंद बछड्याला नागपुरातील गोरेवाडा येथे WRTC मध्ये नेण्यात आले आहे. या घटनेतील अन्य बछड्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरूच असून लवकरच नरभक्षक बछड्यांना जेरबंद करण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या मोहिमेसाठी ब्रह्मपुरी वन विभागाचे वनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक MB चोपडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे, बायोलॉजिस्ट राकेश आहुजा यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक NT गळपायले, क्षेत्र सहाय्यक PS मांडकर, KD मसराम, वनपाल चिकाटे, YM चौके, DR पेंदोर, OV चहांदे, सचिन चौधरी, वनरक्षक विवेक फुलझेले आदींचे सहकार्य लाभले आहे.